सरपाडा वर्सेस सोनावे अशी ही लढत आपल्याला बघायला मिळेल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी मनोज पाटील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज नारायण गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम कोपरचा हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. चामुंडा मैदानावर सुरेख गोलंदाजी हाताळली होती. तर गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर नारायण. गौरव पाटील बहाडोली याला आम्ही मिस करतोय. थोडंसं काही कारणास्तव मात्र या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकला नाही, त्यामुळे आपण बघतोय की फॉर्म भरू शकला नाही. थोडंसं त्याचं शिक्षण आड येतंय या स्पर्धेच्या. नक्कीच एक लेदर क्रिकेटर म्हणून पुढे येतोय. संदीपजी पाटील साहेब आणि मनोजजी कडू साहेब यांना मी विनंती करतोय की पंकज पाटील पालन भाऊजी यांना मात्र आपण सामनावीर पुरस्कार देऊन गौरवायचा आहे. एक सामनावीर कॅप आणि एक ट्रॉफी देऊन मात्र गौरवायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण जा. तर नारायण पहिला चेंडू पडतोय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. केतनेच्या बॅट मधून मात्र सिली मिडॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण करेल भावेश. तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव मात्र पूर्ण होताना दोन्ही फलंदाजांनी मात्र सुरक्षितरित्या एका धाव्याने मात्र स्कोरबोर्ड वर एक धाव मात्र लावलेले हे अकाउंट ओपन केले आहे. चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाड्याचा हा खेळाडू आपण बघतोय. मागच्या APLचं आपण बघितलं तर सगळ्यात जास्त धावा ज्याच्या नावावर होत्या आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा मान मात्र मिळवलेला होता, तोच खेळाडू आपण बघतोय. यावेळेला नारायण, यावेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने मात्र सन्मान दिला जातोय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या संदीपजी किणी साहेब आणि मनोजजी कडू साहेब सोनावे यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार द्यावा. पुन्हा एकदा गोलंदाज नारायण. यावेळेला आपण बघतोय केतन. सुरेखरित्या मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय कारण चांगला गोलंदाज आहे समोर, त्याच्यामुळे ह्या गोलंदाजाचे 6 चेंडू खेळून काढू असं काहीतरी ठरवलं असेल दोन्ही फलंदाजांनी आणि तेच काम करताना आपण बघतोय. कारण चेतनमध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. मागच्या APLला 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले होते याच्या बॅटमधून आणि या वेळेला मात्र कव्हरचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातंय तोच चेतन पाटील. जबरदस्त. या ऐकूया आपण एक सुपरहिट सॉन्ग. मनोज दादा गरजला. मनोज दादा गरजला. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा. जबरदस्त मात्र फटकेबाजी होताना आपल्याला बघायला मिळते MM सोनावे इंडियन्स कडून. पुन्हा एकदा मात्र सुरेख थोडेसे उसली मिळालेला चेंडू होता. हलक्या हाताने पॉइंटला खेळून सिली पॉइंटला चेंडू जातोय एका धावेसाठी आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 संख्येवर. गुड बॉलिंग मात्र पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आणि 5व्या चेंडूवर मात्र सिंगलच्या स्वरूपात 10 धावा पूर्ण होताना धाव फलकावर धावसंख्या आपण बघतोय. वेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता केतनेचा. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर MM सोनावे इंडियन्स हा संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानात. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खरट्टरा यांच्याकडून तिळगुळ वाटप होत आहेत. तसेच हिरणजी किणी साहेब एक ॲज अ क्रिकेटर म्हणून आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये खेळताना बघायला मिळाला. त्यांच्याकडून सुद्धा इथे तिळगुळ वाटप होताना आपल्याला बघायला मिळतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश मात्र आज सर्वांपर्यंत पोहोचेल
धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. नारायण होता गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर एक निर्धावच्या स्वरूपामध्ये मात्र 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर चेतन पाटीलने मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावा. त्याच्यानंतर आपण बघितलं तर केतन आहे 3 चेंडूमध्ये 2 धावा. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र भावेश येतोय गोलंदाज. मॅन फ्रॉम नवसाईचा हा खेळाडू ज्याने 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारले होते. तेंबुड्याचं मैदान होतं. अग्री प्रीमियर लीगचं पर्व दुसरं होतं. कमालीची फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवला होता. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच आयकॉन वर्सेस आयकॉन. गोलंदाज असेल भावेश तर एका बाजूने चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. कमालीचे फॅन निर्माण केलेले आहेत चेतनने. तर नक्कीच प्रेक्षक वर्ग आज जास्त आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या दिवसाचा विचार केला त्या तुलनेत आजच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये मात्र प्रेक्षक वर्ग भरपूर बघायला मिळतोय. भावेश येतोय गोलंदाज. वळीला मात्र कट केलेला चेंडू आपण बघतोय. गली रिझनला मात्र चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर 1 पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 11 धावा. मनोज गुडू साहेब महसूल विभागामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यानंतर मनोज गरज साहेब सोनावे कार्यकर्ते, संदीप चिकणी साहेब सोनावे कार्यकर्ते आहेत. यांचं इथे यथोचित स्वागत होईल. नक्कीच या षटकानंतर आपण स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 11 धावा. गोलंदाज असेल भावेश. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. यावेळेला मात्र सुरेख फटका केतनेच्या बॅट मधून इनफिल्डच्या वरून लॉंग लेगला खेळून काढलेला चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होईल. त्यापर्यंत आपण बघतोय 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. गुड बॅटिंग आपल्याला बघायला मिळतंय मिस्टर केतन कडून. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 13 धावा. गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भावेश आहे. तर केतनसाठी मात्र एक शॉर्ट लेगला मात्र एक तैनात केलाय खेळाडू. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग सुद्धा घेतलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय सिली मिड ऑफ. त्याच्यानंतर लॉंग ऑन आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड विकेट. असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल भावेश मॅन फ्रॉम नवसई. तर गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला आपण बघतोय मात्र इथे कॉटन बोल्टची संधी होती. भावेशच्या हाताला चाटून चेंडू जातोय मात्र आणि एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आमचे गुणलेखक साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 14 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भावेश तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी होईल. समोर चेतन. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न. द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत आता हुआ. धन्यवाद. चला आपण स्वागत समारंभाकडे वळूया. तर मी देवानंदजी वजे साहेब यांना विनंती करतोय की आपण मनोज कुडू साहेब महसूल विभागामध्ये कार्यरत आहेत, सोनावेवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं. चला आपल्याला
35 मिनिटांचा वेळ आहे 6 षटकांसाठी. हे लक्षात ठेवायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. स्प्रे पाठवा. तरी ते स्वागत सन्मान केला जातोय. मनोज कडू साहेब उपस्थित आहेत. देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हे स्वागत सन्मान केला जातोय. तर इथे कॅमेरामॅन ओके समोरच चालू आहे. तर आपण बघतोय इथे स्वागत सन्मान होतोय. त्यानंतर मी किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन की आपण मनोहरजी गरज साहेब सामाजिक कार्यकर्ते आहेत, सोनाव्यावरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं. तर कडक मंगल यांचं सुद्धा इथे आगमन होते. नक्कीच कडक नृत्य आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर संदीपजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी किणी साहेब सामाजिक कार्यकर्ते आहेत, सोनाव्यावरून इथे उपस्थित आहेत. तर भूपेशजी गावड साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत करावं. तर इथे मान्यवरांचं स्वागत सन्मान झालेला आहे. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांचा खेळ झालाय आणि 16 धावा या धावफलक. तर योगीजी तरे साहेब यांना मी विनंती करतोय. तर गौरव तरे यांना मी विनंती करतोय की आपण पारगाववरून इथे किशोरजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं. सुरेख अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दीपेश येतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर मी भूपेशजी गावड यांना विनंती करतोय की आपण निलेश पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करावं. निलेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं आपण स्वागत करावं. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 16 धावा. दीपेश आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. चला थोडी घाई करा. आतापर्यंत 13 मिनिटं झालेले आहेत. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 धावा. अप्रतिम लाईन लेंथ केतन बाईचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र दुहेरीने धावसंख्या पुढे जाताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते
19 या धावसंख्येवर. तर देवानंदजी वजे साहेब यांना विनंती करतोय की चंद्रकांतजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण इथे यथोचित स्वागत करावं. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19 धावा. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. दीपेश आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावर. यावेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून काढून सिलिमिडॉन ला चेंडू जातोय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर भावेश पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर 20 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 20 धावा या धावफलकावर आपण बघतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय आणि केतनेच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. व्हॉट टायमिंग, जबरदस्त फटका. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धन्यवाद जेवियर तेंबोडे आणि माकडी वॉरियर्स. आपण फॉर्म घेऊन जा आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या सुरेख पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल का, परंतु मिलिनेच्या डोक्याच्या मात्र वरून चेंडू जातोय 4 धावांसाठी. जबरदस्त फटका. फटकेबाजी मात्र करण्यामध्ये माहिर असलेला हा केतन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त मात्र फलंदाजीचा नजारा आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेटचं नयनरम्य सौंदर्य दर्शवणारा मात्र फटका आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त फलंदाजी, क्या बात आहे. धावसंख्या आपण बघितली तर 30 धावा. 3 षटकाच्या समाप्तीअखेर या ऐकूया आपण एक छोटीशी धून. आम्ही आगरी आगरी आम्ही आगरी आगरी अव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी अव सगळं लई भारी. करतो मेहनत जीवापरी देऊन भरवसा देवावरी. आम्ही आगरी आगरी अव सगळं लई भारी. आम्ही आगरी धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकांचा खेळ झालाय आणि 30 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. बाद होणारा एकमेव खेळाडू जर आपण बघितलं तर चेतन, ज्याने 5 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी केली आणि आपला गडी मात्र बाद झाला. पहिला गडी फक्त बाद झालेला आहे. 12 वाजून 2 मिनिटांनी मात्र पहिला चेंडू पडला. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 3 षटकांसाठी मात्र ॲडव्होकेट नवीनजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेला त्यांच्याकडून 5,000 रुपयाचे मात्र देणगी आलेले आहे. खूप खूप आभारी आहोत. नवीनजी गरज साहेब ॲडव्होकेट मुख्य मंचावरून मात्र या सामन्याचा आनंद घेताना पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. यावेळेला भावेश, सुरेखा अप्रतिम चेंडू. हलक्या हाताने मात्र सन्मान दिला जातोय चेंडूला. फलंदाज धीरज याच्याकडून मात्र चांगल्या चेंडूंचा सन्मान केला जातोय. सुरेखरित्या गोलंदाजी करताना भावेश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना भावेश आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी केली होती तेंबड्याच्या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर यानंतर होणारा सामना असेल जेवियर तेंबोडे वर्सेस माकणी वॉरियर्स. यावेळेला मात्र सुरेख कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातंय. चेंडूला फेकलं जातंय. तोपर्यंत मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. 32 धावा या धावफलकावर आपण बघतोय. षटक क्रमांक 4 आहे आणि 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. आणि गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र धीरज दोन पायांच्या मधून मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षक अजय याच्या हातामध्ये. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. थोडंसं मात्र इथे क्रॅम्प आला पायाला, थोडीशी दुखापत आपल्याला बघायला मिळते, दुखापतीने त्रस्त बघायला मिळतोय. एक छोटीशी धुण घेऊया आणि लगेच येऊया मैदानात. डीजेवर या समालोचनी डीजेवर या समालोचनी मनोज दादा गरजला डीजेवर या समालोचनी मनोज दादा गरजला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 गौरव करे हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. बिरवाडी गावावरून आमचे मित्र संदेश सर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 32 धावा. भावेश थोडंसं मात्र दुखापत आपल्याला बघायला मिळते. लवकरात लवकर बरे व्हावे या स्पर्धेतून, या दुखापतीतून हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मात्र पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतात भावेश. तर साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 3.3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा. जबरदस्त मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे मातोश्री सरपाडा या संघाकडून. तर देवानंदजी वजे साहेब यांना विनंती करतोय की आपण बिरवाडीवरून संदेश सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं. आणि या वेळेला मात्र बिग हिट, बिग प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. वाजाव गौरव करे हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्या. धन्यवादीचे धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38-38 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. अवळेला मात्र सुरेख कट करण्याचा प्रयत्न केला होता आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा. भावेश याचा चेंडू मात्र खराब लाईन लेंथवर गोलंदाजी होताना एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 39 धावा. कडक मंगलचं मात्र कडक नृत्य आपल्याला बघायला मिळतंय. जबरदस्त. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र सुरेख मिनी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळाला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग, स्वीट साऊंड ऐकायला येतोय. या ऐकूया डीजेला. योगदान केलं लाख मोलाचं. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 43. (43) 43 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. अवळेला फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. मात्र इथे जबरदस्त एफर्ट आपल्याला बघायला मिळालं. एका हाताने मात्र चेंडूला स्टॉप केलं जात आहे आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावली जाते. नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत इथे. झेल सुद्धा होऊ शकला असता. प्रयत्न खूप छान होते. अप्रतिम धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 45.
45 धावा. तर आदरणीय सन्माननीय संजयजी कमळाकर घरत सफाळे यांच्याकडून या स्पर्धेकरिता रुपये 1000 रुपयाची देणगी आलेले आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रज्वली मनोज कुडू ग्रामपंचायत सदस्य सोनावे मॅडमकडून आपल्याला 1500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यांच्यानंतर आदरणीय सन्माननीय मनोहरजी नाना घरत सोनावे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण बघितली तर 4 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघतोय 45 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. किशोर वजे हा खजिनदार संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. वाघाचा छावा आपला देवा. वाघाचा छावा आपला. धन्यवाद. जे आदरणीय सन्माननीय खंडेरावजी पाटील साहेब तेंबोडे सरांना मी विनंती करतोय की सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या 45 धावा. नारायण येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलं होतं. नारायणने 10 धावा दिल्या होत्या एक षटकाराच्या साह्याने. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना षटक क्रमांक 5 घेऊन येतोय गोलंदाज नारायण. वळीला मात्र त्रिफळाचित होताना भन्नाट वेग आणि या वेगाचा सामना करण्यात मात्र केतन अपयशी होतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. उपाध्यक्ष हा दहाडला. आगरी वादल कडाडला. APL हा धडकला. 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 धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या 45 धावा. तर एक धावेची पेनल्टी. मग ओके चला. पहिला चेंडू 12:02 फेकला गेलेला. या डावातील 26 मिनिटं झालेले आहेत. लक्षात ठेवा 35 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं फेकायचे आहेत. नारायण पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 47 धावा. सुरेख अप्रतिम सामना आपल्याला रंगताना 2 संघांदरम्यान बघायला मिळतोय. MM सोनावे इंडियन्स वर्सेस मातोश्री टायगर सरपाडा असे हे 2 संघ मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेत. पुन्हा एकदा नारायण राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सुरेखरित्या खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय मिड विकेटला. पुन्हा एकदा मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या 49 49 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 5वा आणि 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 49 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल 49 रन्स. नारायण आहे गोलंदाज. अप्रतिम वेग आणि या वेगासाठी प्रसिद्ध आहे. मॅन फ्रॉम कोपरचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मिडन षटक हाताळलं होतं. डाव द लेग मारा करतोय. खराब चेंडूचे संकेत येताना अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा विचार केला तर अर्धशतक हे धावफलकावर लागलं जातं. इथे सांघिक अर्धशतक MM सोनावे इंडियन्स आदरणीय सन्माननीय खंडेरावजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. धावसंख्या आपण बघतोय 50 धावा. यावेळेला मात्र मोठा फटका स्वीट सावंत. परंतु चेंडूच्या खाली मात्र दीपेश आणि इथे मात्र जंप घेतली होती आणि झेल बाद होताना गडी बाद होताना एक सुमधुर संगीत येताना.
घेतली तर 50 धावा. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी केणी सर यांना मी विनंती करतोय की आपण खंडेरावजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत करावं. गोलंदाजी मार्कवर असेल नारायण. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. दीपेश पुढे सरसावला जातोय, क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर 52. 52 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर 5वे षटक प्रगतीवर आणि 5वे षटक घेऊन येतोय गोलंदाज नारायण. शेवटचा चेंडू असेल. गुड कमबॅक करताना धावसंख्या 52. 52 धावा. अवळेला मात्र सुरेख अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 53 रन्स, 53 धावा. एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानात. धन्यवाद प्रशांतजी केणी सर यांना मी विनंती करतोय की आपण झालेला आहे तर खंडेरावजी पाटील साहेब टेंभोडे यांच्याकडून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तर किशोरजी वजे साहेब तर धावसंख्या आपण बघतोय 52. 52 धावा, 53 धावा माफ करा. संकेत येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत आहे. 6वं षटक असेल. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल. एक मोठी धावसंख्या उभी राहील असं वाटलं होतं परंतु 53 धावा आहेत धावफलकावर. म्हटलं होतं चेतनने इंटरव्ह्यू मध्ये की 60-65 धावा या मैदानावर खूप होऊ शकतात कारण सीमारेषा खूप लांब आहे. 68 ते 70 मीटरची सीमारेषा आहे त्यामुळे ह्या धावा आम्ही रोखू शकतो. अवळेला आपण बघितलं तर मात्र जबरदस्त गोलंदाजी संकेतकडून आपल्याला बघायला मिळते. मॅन फ्रॉम आगरवाडीचा हा खेळाडू आपण बघतोय. कमालीची गोलंदाजी केली होती. चामुंडा मैदानावर सुद्धा भन्नाट गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करताना चेंडू मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप पिच केले जातात. गोलंदाज संकेत. अवळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळते. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. टायमिंग मात्र सुरेख होतं या फटक्यावर. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावली जाते. 57 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल संकेत. धीरज मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. 14 चेंडू आणि 23 धावांची खेळी केलेली आहे. 24 माफ करा. पुन्हा एकदा गोलंदाज. अवळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुल करण्याचा प्रयत्न होता कारण शॉर्ट लेनचा चेंडू होता. थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं आपल्याला. ज्या गतीने पहिले 2 चेंडू फेकले गेलेत त्याच्या तुलनेत जर हा चेंडू आपण बघितला तर थोडासा स्लोरम होता आणि गतीमध्ये मात्र बीट होताना धीरज आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा मात्र चौकार आल्यानंतर गुड कमबॅक करताना गोलंदाजी मार्कवरून अवळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बघूया 1 धाव मात्र पूर्ण होताना बाईचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 58. 58 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 6 आहे प्रगतीवर आणि 6व्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर संकेत. या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू नो चेंडू घोषित केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4+1 5 धावा येतील. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग आई माझी दर्यानं बसली नाव ग आई विराटी नारे लाव आई
बाद 63 63 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजीच्या मार्कवर मिस्टर संकेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील आपण विचार केला तर या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिटचा इशारा मात्र पंच दर्शवताना आपल्याला बघायला मिळतात. क्षेत्ररक्षण मात्र बदलता येणार नाही याची नोंद घ्या. फलंदाज तोच आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण मात्र तेच राहील. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संकेत. या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा खराब चेंडूचे संकेत येताना अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. 64वी धाव मात्र धावफलकावर लागते. ज्या पद्धतीने मात्र इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की 60 ते 65 70च्या पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि ते काम करताना मात्र हे MM सोनावे इंडियन्स हा संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस चेंडू आणि या वेळेला बघूया पंच आम्हाला काय दर्शवतात. 2 धावा तर मात्र सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 3री धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. तर रिव्ह्यू घेतलेला आहे इथे. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर तिसरे पंच तर आपण बघतो इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 64 आहे. या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत परंतु डिसिजन पेंडिंग आहे. तर मात्र इथे डिसिजन पेंडिंग आहे आणि नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल डिसिजन. धावसंख्या मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे. 3+1 अशा 4 धावा येतील आणि धावसंख्या आपण बघितली तर 68 68 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 2 बिमर स्वरूपाचे चेंडू मात्र या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवर सौरव आहे. तर फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या आपण बघितली तर 68 धावा धावफलकावर. संकेत आहे गोलंदाज होता ज्याने 2 बिमर स्वरूपाचे चेंडू फेकले गेले आणि त्याला मात्र या सामन्यात बाद केलेला आहे. फक्त 2 चेंडू टाकण्याची 1 चेंडू टाकण्याची मुभा असते. दुसरा चेंडू जर फेकला गेला आपल्या हातून तर मात्र गोलंदाजी करता येणार नाही त्या सामन्यामध्ये. तर पुन्हा एकदा मात्र गोलंदाज 2 चेंडूसाठी नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल सौरव. फ्री हिटचा इशारा मात्र कंटिन्यू आपल्याला बघायला मिळतोय. अवबळीला मात्र सुरेख यॉर्कर लेनचा चेंडू होता. संकेत क्षेत्ररक्षण करेल चेंडूला फेकेल तोपर्यंत सहजरित्या मात्र 2 धावा पूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 70 धावा मात्र धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 1 चेंडू खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 70 धावा. सुस्थितीमध्ये मात्र संघ आपल्याला बघायला मिळतोय परंतु ही एक बाजू आपण बघतोय. अजून दुसरी बाजू बघायची आहे. क्रिकेटमध्ये मात्र जर तरला काही महत्व नसतंय. यावेळेला मात्र सुरेख पुन्हा एकदा मात्र सुरेख चेंडू बुंद्यात टाकला होता. नारायण पुढे सरसावते चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा मात्र 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 72 72 धावा. तर 73 धावांचं आव्हान असेल. चेंडू शिल्लक आहेत 36 चेंडू आणि 73 धावा. मातोश्री टायगर्स सरपडा या संघाला विजयासाठी असेल. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्याशी जोडले जातील मिस्टर प्रमोदजी शेडगे सर. तोपर्यंत या ऐकूया आपण एक छोटीशी धून. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी गंजू वेडा झालो तुझ्या
रातचे लत झोप नाही पोटात ग भूक नाही मला रातचे लत झोप नाही प्रेम केला मी पण जाता पोट बोलू नको तुझा वादा आठव ग आपल्या भेटी आठव ग आपल्या भेटी रंगू वेळा झालो तुझ्यासाठी रंगू वेळा झालो तुझ्यासाठी थँक्यू. धन्यवाद मनोज पाटील. आपण आवाज ऐकलात. या 6 षटकांमध्ये बहाडोली गावचे सुपुत्र पाहायला मिळतात. MM सोनावे इंडियन्स आणि मातोश्री टायगर्स सरपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आता होणारा सामना यानंतर JVR टेंबोडे आणि माकणे वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा आणि त्यानंतर लगेच आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. आज मंगल कडक हे मंगल डान्स कडक जरूर करतील. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आलेल्या क्रिकेट बांधवांचं आगरी बांधवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत. आणि आज शुभ दिवसाच्या निमित्ताने मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश पाटील साखरे यांनी कृपेश पाटील, धनंजय पाटील, पिंट्या नवसई, भावेश पाटील नवसई, अजय घरत खानिवडे, जयेश पाटील नवसई, नारायण वजय कोपर यांनी मात्र रुपेश पाटील साखरे यांच्याकडून शुभेच्छा असतील. वेगळंच नातं मात्र त्यांचं पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण शेवटच्या दिवसामध्ये दशरथ पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अग्री कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि सर्वांना पोट भरून हसवणारं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ते संडेच्या दिवसामध्ये तर विजयासाठी साहिल पाटील आमच्या समोर जोडले गेलेत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये गुणलेखकाचा लेखाजोगा आकडे तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख 73 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. जय पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुन्ना पठाण हे 2 पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा मंद मंद पावलांनी मैदानाकडे जात असताना आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क आज अफाट लोकप्रियता मिळवले ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये. असं पाटील नेटवर्क आपण पाहतो. नितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. अनुराग चव्हाण आपल्याला कॅमेरामॅन पाहायला मिळतात. राहुल कुंभार या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला दोन्ही संघाचे कर्णधार. नेक्स्ट मॅच बिग फाईट JVR टेंबोडे आणि माकणे वॉरियर्स. चला टॉससाठी या, कारण जो 6 षटकांमध्ये जो वेळ मिळतो आम्ही तेव्हा टॉस बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला बोलवतो आहे. कृपया करून जेणेकरून प्रतिक्रिया तुमच्या जाणण्यासाठी, परंतु आपण हजर राहत नाही आहेत. कुठेतरी मनाला खंत वाटते म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करेन, कारण मॅच स्टार्ट असताना आम्ही ओपिनियन घेणं हे चुकीचं ठरेल. कारण कॅमेरामॅनना सुद्धा पूर्ण ग्राउंड कव्हरअप करायचं असतं. त्यासाठी मी विनंती करतो. सामन्याला सुरुवात 73 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय. असा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. नसानसात भिनलेलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूचा श्वास म्हणजेच क्रिकेट, प्रत्येक खेळाडूचा ऑक्सिजन म्हणजे क्रिकेट झालंय आणि प्रत्येक खेळाडूचा धर्म म्हणजेच क्रिकेट झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्या धर्माचं पालन करणं मात्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच म्हटलं जातं काळही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझाच राहणार. अर्थातच क्रिकेट, फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटच आपल्याला पाहायला मिळतं आज अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात 73 धावांचं भलं मोठं लक्ष म्हणता येणार नाही, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं चेतन पाटीलने मात्र आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला आणि 9 धावांचं योगदान दिलं. यंदाच्या वर्षात ती रन मशीन या ठिकाणी थांबवली जाईल का पाहायचं. पहिल्या सामन्यात तर जरूर थांबवली गेले. 73 धावांचं लक्ष घेऊन उतरले 2 फलंदाज. एका साईडला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत योगेश एका साईडला आपण पाहतोय, तर एका साईडला आपण पाहू शकतायत मिलिंद. दोन्ही धुरंधर खेळाडू आहेत. तर सामन्याला सुरुवात होते. मुन्ना पठाण त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर जय पवार 2 पंचांच्या भूमिकेत. सुहास एकंदरीत जर आपण पाहिलं तर विश्वास स्वतः मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. विकेट हायस्ट टेकर म्हणून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. या गोलंदाजीच्या माध्यमातून पेच चांगला आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर योग्य ती दिशा, या गोष्टी खूप मायने राखतात. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा जर असेल तर तुम्ही
या स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची कामगिरी करू शकता, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे मित्रांनो. जर या आयुष्यात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर सतत वेगवेगळ्या चालीत रचाव्या लागतात, आणि तेच मात्र या ठिकाणी गोलंदाजाला जर व्यवस्थित टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर अचूक टप्पा मात्र ठेवावा लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 0. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहे. JVR टेंबोडे संघाचे पहिलाच सामना मात्र विन झाला, तर एका साईडला माकणे वॉरियर्स विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षात 200च्या वरती धावा करणारा खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. शेवटच्या मोमेंटला हा झेल सुटतोय, तत्पूर्वी मात्र 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 2 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा या फलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली ट्राय केली गेली होती, परंतु या ठिकाणी प्रयत्नांना यश आलं नाही. कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र हा फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरेल का पाहायचं आहे. वेळेला करण्याचा प्रयत्न, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित केली जाते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास घरत योगेश यांच्या खाणाखोणा माहिती असतील, कारण सोनावे संघातून खेळताना एकमेकांसमोर कित्येक वेळा मात्र आता ठाकले गेलेत. धावांची गती फलकावर 3 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 73 धावांचं लक्ष आहे, आणि 73 धावा या अचीव करायच्या असतील तर तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. कुल माइंडेड फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेग गलीला चेंडू मात्र या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये संतोष पाटील त्या ठिकाणी मात्र चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. चेतन पाटीलने गेल्या वर्षात काही कमालीचं रणनीती रन मशीन म्हणून ओळखलं गेलं. 400च्या वरती धावा करणारा, 7 चेंडूवर 7 षटकार ठोठावणारा खेळाडू ठरला गेला. सूर्याच्या तेजाप्रमाणे मात्र भरडून काढलं होतं गोलंदाजांना या फलंदाजाने, परंतु यंदाच्या वर्षात मात्र ते सातत्य ठेवेल का? माकणे वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थँक्यू व्हेरी मच विशाल पाटील. एका साईडला JVR टेंबोडीचे राहुल पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑल द बेस्ट आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. योगेश मात्र काहीच करू शकला नाही आपल्या संघासाठी, कारण अपॉर्च्युनिटी होती. या ठिकाणी बदल करण्याची संधी होती, सिंगल डबलला कन्वर्ट करण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहतो. गोलंदाज विश्वास घरतने मात्र काही गमालीची गोलंदाजी केली. म्हणून म्हटलं जातं चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी, कारण बदल अशी गोष्ट आहे ती तुम्हाला सातत्याने संधी देत असते. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. सागरी नागरी. खूप छान पद्धतीने हे मात्र गाणं पण पाहतो. आमचं भाग्य लाभलं. या गाण्याला मात्र पहिलं डायलॉग मारण्याची संधी प्राप्त करून दिली प्रशांत नडगे विक्रमगड जे शिक्षक आहेत, आणि सुंदर गाणं गायलंय दशरथ दांगटे यांनी. मात्र हे गायक म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून हे गाणं सुप्रसिद्ध झालंय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात आणि पंचांकडून 1 बोनसच्या स्वरूपात आपण पाहतो. वाईट +1 2 धावा येत आहेत, आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 6 धावा. पहिले षटक हे प्रगतीपथावर आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये 6 धावा. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. वाईटचा इशारा दरम्यान आला होता. पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर वैभव. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय, तेवढा चेंडूला स्टॉप केला जाईल. एकदा वर्जित केली जाते. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गुड फिल्डिंग. 1 धाव येते, आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 धावा. MM सोनावे आपल्याला पाहायला मिळतोय. सोनावे इंडियन्स, आणि एका साईडला
मातोश्री टायगर्स सरपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पहिले षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. जीवन आहे हो खूप सुंदर मारू षटकार यॉर्करवर जेव्हा क्रिकेटचा येतो फिवर जेव्हा क्रिकेटचा येतो फिवर. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा. सुंदर गाणं मात्र हे जे आउट ऑफ इंडिया जाऊन आलेले आहेत पालघर जिल्ह्यातील धुरंधर खेळाडू 13 ते 14 मात्र तांत्रिक बिघाड झाली आणि त्यासाठी मात्र जेलिस शेख आणि प्रज्योत आंबेरे यांचा मात्र पीक जो पाहायला मिळाला नाही त्याबद्दल त्यांचं क्षमस्व मात्र या संपूर्ण टीमने मागितलं गेलं. छान पद्धतीने हे गाणं सुरुची बाग इथे शूटिंग काढली गेली. नारंगीचं मैदान फेवरेट इथे शूटिंग काढली. विक्रमगडचं मैदान फेवरेट इथे शूटिंग काढली गेली. या गाण्याची यावेळेला करण्याचा प्रयत्न होता प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पंचांकडे दाद जरूर या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांनी या ठिकाणी हा ना करता करता फुटबॉल प्रमाणे चेंडूला रोखलं गेलंय. पाहायचं किती धावा मिळतील या चेंडूवर. मात्र 2+1 अशा 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय बिमरच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 10 धावा. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मिस्टर जयेश मॅन फ्रॉम उमरोळी. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू चेतन पाटीलला समजला नाही. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर हा चेंडू सोडून दिला पूर्णपणे आपण पाहतो आणि पंच लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन दर्शवत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आहे. धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यानंतर या ठिकाणी फ्री हिट कंटिन्यूज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट उर्थ विकेट. यावेळेला फुलटॉस चेंडू फ्री हिटचा सिग्नल जरूर आहे. हा झेल मात्र या ठिकाणी टिपला जात नाहीये. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत. एकाच रुळावर 2 गाड्या. मिलिंदला मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद व्हावं लागेल. क्वचित आणि कदाचित अशा प्रकारचं मात्र या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतं. ते सुद्धा फ्री हिटच्या चेंडूवर धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 रन्स 13 धावा. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. धावांची गती स्कोरबोर्डवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खंडेराव पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच पंकज पाटील पालन आणि टेंबोड्याच्या खेळाडूंना प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. केतन जर हाताला जर लागला असेल तर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका तर जरूर येतोय परंतु टेम्परामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं कमी होतं आणि फलंदाज वैभव याच्या खेळीला पूर्ण विराम. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स 13 धावा. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत मिस्टर वैभव आणि जयेशला मात्र या ठिकाणी सफलता मिळते. 73 धावांचा पाठलाग करताना फलंदाज मात्र या ठिकाणी नांगी टाकून उभं राहत नाहीयेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी बेनिफिट मिळते प्रतिस्पर्धी संघाला. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. जोडी माझे वच करीन बायको माझी जोडी माझे वच करीन बायको
धावसंख्या 13 रन्स 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. शुभम पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आमच्या मुख्य मंचावर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला भावेश पाटील. आज मात्र मदारा असेल, अपॉर्च्युनिटी असेल. धावसंख्या 13 रन्स 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता, ऑफ साईडला लालच देण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ऐन वेळेला चेंडू या ठिकाणी जरूर उसळी घेतोय. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज एका गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. जयेश पाटील लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन, भावेश पाटील जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला जातो. याच खेळाडूने आई कोसमाई चषक खारडीचं मात्र मैदानात 1,25,000ची स्पर्धा कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर पांडुरंग पाटील यांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार करण्याचा कारनामा केलाय. यावेळेला तोच खेळाडू मात्र स्ट्रॉंग खेळाडू या ठिकाणी, कारण कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुमचा बोलबाला राहील त्यावेळेला मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचं तुम्हाला त्या खेळाडूची जरूर वावा दिली जाईल. परंतु चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण होताना आपण पाहू शकाल MM सोनावे इंडियन्स या संघाकडून अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. जयचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी टिच्चून गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा, वॉटर परफॉर्मन्स. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स 15 धावा. जयेश पाटील लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन. जयेश काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. जयेश टू जयेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले गेले होते. लेग स्टंपला मात्र चेंडू यावेळेला पिच झालाय असं दर्शवत असताना चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे MM सोनावे इंडियन्स या संघाची. तर एका साईडला संघ पाहायला मिळतो मातोश्री टायगर्स सरपाडा हा संघ पाहायला मिळतोय. बॅकफुटला जात असताना दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिलं, 4 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. कोणी तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. वेला यस इज गॉन. सुपर डिलिव्हरी. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते जयच्या माध्यमातून. चेंडू खोलवर होता, मिसिंग द लाईन, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले नाही. स्विंग अँड सिम या दोन्ही गोष्टी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी परतीचं तिकीट मिळवून देण्याचं काम केलं ते जयेशने. एक उत्तम दर्जाची क्वालिटी दर्जाची गोलंदाजी कशी करावायची याचं परिपूर्ण भ्रांत असलेला मिस्टर जयेश पाटील. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. या पण ऐकूया डिस्क जॉकीला. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल. तुफान माजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. थँक्यू. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 15 धावा. सुंदर सॉन्ग लिहिलं गेलंय ते राजूजी पाटील यांच्या माध्यमातून बहाडोली आणि जे गायलं गेलंय बहाडोली गावाचा एक गोड आवाज राकेश कुडू यांच्या आवाजात मात्र एक जादू आहे आणि ते राकेश कुडूने मात्र गायलेलं गाणं या नूतन नगरीच्या क्रीडा नगरीमध्ये मात्र गाजताना पाहायला मिळतं. या 2 व्यक्तिमत्वांना पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओकडून मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 15 रन्स 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहे. 7.50ची सरासरी ही अयोग्य सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते, यात काही शंका नाही आहे. कारण टेनिस क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर 10 ते 12 धावा या प्रति षटकामागे जर आल्या तर एक तुमचं उत्तम दर्जाचं क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तन्मय मॅन फ्रॉम उमरोळी. 24 चेंडूमध्ये 58 धावा. फुलटॉस चेंडूला मात्र या वेळेला सुंदररित्या पंकज कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट.
आले बॉलर भले भले ते आले बॉलर मारी हा फटका छटका पोर संकट वेळी करून किल्ल्याने खद खद हसबल संकट थँक्यू वेळी थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होतात. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 15 धावा. 73 धावांचं पाठलाग करताना अर्धा संघ मात्र या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्या पॅव्हिलियनमध्ये मात्र 5 एकंदरीत 6 फलंदाज बाद झालेत. अर्ध्याच्या वरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज बाद होत असताना चांगली गोलंदाजी केली जाते. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करतायत. एम सोनावे इंडियन संघाकडून फुलटॉस चेंडू होता. यावेळेला नोचा इशारा पंचाने लगेच हात खुले केलेत. मिस्टर जय पवार यांनी एकदा वेते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत या ठिकाणी नारायण वजय मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पाहायला मिळत आहेत. तर 2+1 3 धावा येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ देन फ्री हिटचा मात्र या ठिकाणी इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अंकुश पाटील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतो. माकणे वॉरियर्स संघाचे समर्थक आहेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये कारण फ्री हिटचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज जरूर या ठिकाणी एक धाव बाईच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 19 धावा. अग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत कमिटीच्या वतीने. जे अध्यक्ष आहेत सागर घरत या सफाळी गटमधून, उपाध्यक्ष सातत्याने 4 वर्ष देवानंद कृष्ण वजय धुकटन यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेला मात्र उपाध्यक्षपद त्यांनी मात्र हासिल केलं आहे. कारण नाव मोठं असून चालत नाही, कामसुद्धा मोठं असावं लागतं आणि ते काम ते करताना सातत्याने पाहायला मिळतात. म्हणूनच मनोर प्रीमियर लीगच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली गेली. यंदाच्या वर्षात पूर्व विभाग हा सुद्धा मात्र एक चांगली आनंदाची बातमी आहे ती मनोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून की पूर्व विभाग सुद्धा घेतला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली गेली धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा 20 रन. तदनंतर खजिनदार किशोरजी वजे आपल्याला पाहायला मिळतात. सल्लागार या ठिकाणी पाहायला मिळतात योगेशजी तरे. प्रसिद्धी प्रमुख रुपेशजी पाटील. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू फ्लाईट चेंडू पाहायला मिळाला. अचानक बाउन्स मिळाला होता कारण दुपारचा 17 एक खेळपट्टी टणक झाले आणि खेळपट्टी टणक झाल्या कारणानं मात्र चेंडू या ठिकाणी अचानक बाउन्स कधी पाहायला मिळतील, कधी खालून येताना सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतील, तर कधी आपण पाहतो कधी फ्लिपर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, कधी गुगली चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, कधी स्विंग अँड सिम पाहायला मिळत आहेत, कधी भन्नाड वेग पंकज पाटीलचा पाहायला मिळतो. असे खेळाडू मात्र गोलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न स्लिप पॉईंटला एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहतो 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आहे. अग्री प्रीमियर लीग 2021 मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच APL. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नारायण वजेच्या बॅटमधून धावा येतील का पाहायचं आहे. मॅन फ्रॉम कोपर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये 7च्या सरासरीने 21 धावांवर थांबवलं गेलंय. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 52 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. अर्थातच 17.33च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि खद खद हसबल या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. तर धावसंख्या 21 धावा. संकेत पाटील मॅन फ्रॉम आगरवाडीचा हा खेळाडू आपण पाहतोय. तर नारायण वजे या 2 खेळाडूंना मात्र या ठिकाणी प्रमोट केले गेले. परंतु दोन्ही फलंदाजांना ऑपॉर्च्युनिटी आहे की आपली स्वतःची महत्वाकांक्षा मात्र कर्णधाराची अपेक्षा काय असेल, या 2 फलंदाजांवर संघ मालकाची काय अपेक्षा असेल मात्र हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा मात्र आमच्या लाडके क्रिकेट रसिक पाहायला मिळतात. हा सामना चुरशीचा होईल का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. म्हणून म्हटलं जातं आयुष्यात मित्रांनो किती मोठा पाठिंबा असला तरी सुद्धा यशस्वी तोच होतो ज्याच्यामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आणि तेच मात्र या ठिकाणी वाक्य म्हणावं लागेल. MM सोनावे इंडियन संघाच्या गोलंदाजांनी
सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 धावा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. गोलंदाज जयेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या हातखंडामधून पाहायला मिळते. राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा उजव्या हाताने अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. ही ताकद आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर अमित पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आज थोडेसे मात्र अमित पाटील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फ्लॉप शो ठरले गेले. 4 धावांचं योगदान दिलं. अमित पाटील याच्या नावावर सुद्धा मात्र प्रियदर्शनी चिंचगड वाडा तालुक्यातील एक चांगलं फेम ग्राउंड आहे. तिथे 5 चेंडूवर 5 षटकार ठोठावण्याचा कारनामा केला होता. तोच नवसे संघाचा खेळाडू विकेट किपर. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला तंत्रशुद्ध फटका, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिले गेले. 1 बाउंड चौकार. आगरी प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. शरीर यष्टी मजबूत बॉडी, शरीर यष्टी मजबूत बॉडी, अधून मधून हा गुरवाळी दाढी, ओठावर ताव घातला गाव चेंडू चौफेर. 26 रन 26 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यात मात्र नारायण वजय याचा पहिला चौकार पाहायला मिळतो. कॉन्फिडेंटली खेळला गेला. लो फुलटॉस चेंडू होता. सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळला. ऑफ साईडला क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं गेलंय. चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. नारायण वजय पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये जान टाकताना पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते. आता मात्र फलकावर 32 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 41 धावांचं लक्ष असेल. या ऐकूया आपण डीजेला. ओठावर ताव घातला गाव चेंडू चौफेर टोलावलं. या आग्र्याच्या पोरानं भागच मैदान गाजवलं. आग्र्याच्या पोरानं. थँक्यू. तर धावांची गती 32 धावा. फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे चेंडू 14 आहेत आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. परंतु या वेळेला आपण पाहतोय या आत्मविश्वास या ठिकाणी परिपूर्ण मनोबल खचलं गेलं. जयेशने मात्र या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण दाखवलं. चौकार षटकार आल्यानंतर मी कशा प्रकारची गोलंदाजी करू शकतोय याचं ताजं उदाहरण या ठिकाणी जयेश पाटीलने दर्शवलं गेलं. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 7. 7 गडी बाद एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 7 गडी बाद 32 अशी स्थिती पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL धडकला. आगरी थँक्यू. नवीन जिगरत ॲडव्होकेट. खूप क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा, अफाट प्रेम जपणारं एक व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी आर्थिक साह्य या स्पर्धेला दिलेला आहे. रॉकी ग्रुप चषकामध्ये सुद्धा त्यांचा आर्थिक साह्य म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जी स्पर्धा येते 19 ते 24 आणि तिथे सुद्धा शंकर धोत्रे विशेष खास आकर्षण गोटे अंपायर, डान्सर अंपायर आणि दशरथ पाटील यांची जुगलबंदी पाहायला मिळेल. मानवदश्री बाईक असेल. यावेळेला ऑफ साईडला हलक्याशा हाताने स्लिम मिड ऑफला विश्वासघात मात्र या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 33 रन्स 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं प्युअर क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 33 रन्स 33 धावा. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 40 धावा. हे सामन्याचं समीकरण असेल. एक मोठं षटक मात्र तुम्हाला या ठिकाणी सामन्यामध्ये घेऊन येईल. जयेश पाटीलचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने 2 षटक फेकले आणि तदनंतर 4 गडी बाद केले आणि 20 धावा दिल्या. अप्रतिम. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण. 18 धावा दिल्या, 4 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. सुपर. चेतन पाटील स्वतः मात्र या ठिकाणी संघाला घेऊन जात असताना आपण पाहतो तोच खरा खेळाडू असतो. ऍक्च्युली कर्णधार जर आपण पाहिला तर संघाला घेऊन जाणारा असावा. जसं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली आता मात्र संघ जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कारण ईशांत शर्माने मात्र त्यांची खूप काही स्तुती केली. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. ऑन साईडला जबरदस्त चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिले. 6 धावा.
हा धडकला अगदी वादळ कडाडला APL हा धडकला अगदी वादळ कडाडला APL हा धडकला. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. स्वतः राकेश कुडू मात्र जे गायक आहेत ते थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी उपस्थित होणार आहेत बहाडोली. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 39 धावा 39. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतः तन्मय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी खणखणीत सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. विशालजी घरात यांचे पिताश्री आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व. यावेळेला फुलटा चेंडू, छोटा पॅक बडा धमाका. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी अटॅकिंग फलंदाजी सौरभच्या बॅटमधून 2 देखणे फटके पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 45 धावा. विजयासाठी आता मात्र 28 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 28 धावा. सुपर बॅटिंग. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दिलीप पाटील यांनी मात्र खानिवडे गावातर्फे सर्व अग्री बांधवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. तसेच आमच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद दिलीपजी पाटील. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल या ठिकाणी आपण पाहतोय 45 या धावसंख्येवर. सौरभने मात्र या ठिकाणी जान आणले. जबरदस्त या ठिकाणी अटॅकिंग फलंदाजी. हॅलो. 3 चेंडूवर 3 खणखणीत षटकार. 9 चेंडू आणि 22 धावा. तर वाईटचा इशारा येतोय. बॅक टू बॅक 3 षटकार. सौरभने मात्र सामन्यामध्ये जबरदस्त पलटवार केलाय. सुपर बॅटिंग. एकंदरीत आतापर्यंत जर आपण पाहिलं 9 चेंडू आणि 21 धावा. या वेळेला जर आपण पाहिलं तर हा चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. सुपर बॅटिंग. पूर्णपणे मात्र तन्मय याच्यावर दबाव. काय क्रॅकिंग स्ट्रोक खेळले गेले होते. छोटा पॅक बडा धमाका. सौरभ पाटील मॅन फ्रॉम नवसई. 9 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा सामना जबरदस्त बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. सामना होता कुठे आला कुठे. सौरभ पाटील मात्र दर्शवलं आय एम ऑलवेज रेडी. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 8 चेंडू आणि 20 धावा. सौरभ मात्र या ठिकाणी स्वतःवर या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स ठेवत असताना पहा मूर्ती लहान आहे कीर्ती महान करून दाखवताना आपण पाहतोय. आज मला मातोश्री टायगर सरपाडा या संघात का निवडलं गेलंय आणि नवसाईवरून या मैदानात मला का बोलवलंय त्याचं ताजं उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. यावेळेला मात्र आपण पाहतो दमदार जबरदस्त करारा प्रहार. बिग ब्लास्ट. राजूजी पाटील सुंदर 4 ओळी लिहिणारे एक चांगलं व्यक्तिमत्व
आणि राकेशजी कुडू ज्यांच्या आवाजाने मात्र आगरी प्रीमियर लीग पूर्णपणे दणाणले, या दोन व्यक्तिमत्वांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं षटकाराने स्वागत. 6 धावा. वॉट अ बॅटिंग. वाघाचा छावा आज या गावा तुफान माझं बल. आता मात्र या वेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतोय 59 धावा. क्या बात आहे. सौरभ पाटील, वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 7 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावा. सुपर मॅच. सौरभ पाटील नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना तन्मय, यावेळेला मोठा फटका. हे लेंथला विसरले होते तन्मय, मॅन फ्रॉम उमरोळी. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र चेतन पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. 6 चेंडू आणि 14 धावा. एका क्षणाला मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी एका मागोमाग एक बाद होत असताना सौरभ पाटीलने मात्र या सामन्यामध्ये जान आणले. प्रत्येक खेळाडूला विचार विनिमय करण्यास भाग पडलंय MM सोनावे इंडियन्स या संघाच्या खेळाडूंना. सौरभ पाटील, क्या बात आहे. सागरजी गरत अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेचे. राकेशजी कुडू यांच्या आवाजात आपण पुन्हा एकदा या ऐकूया एक सुमधुर संगीत. वाघाचा छावा आज या गावा तुफान माझं बल, तुफान माझं बल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. थँक्यू. अग्री बांधवांना ऊर्जा देणारं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. राकेश कुडू यांच्या आवाजात एक जादुई आवाज पाहायला मिळाला आणि राजू कुडू यांनी मात्र त्यांची एक विचार करण्याची जी शैली आहे अप्रतिम लिहिण्याची, जबरदस्त. सॅल्यूट असेल या दोन व्यक्तिमत्वांना. त्यांचं मुख्य मंचावर हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल जर आपण पाहिली तर एकंदरीत 59 धावा. 6 चेंडू आणि एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं 6 चेंडू आणि 14 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 मिनिटे आहेत MM सोनावे इंडियन संघाकडे. वेळ दौडू नका, वेळेचं भान ठेवायचं प्रत्येक खेळाडूने. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आगरी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार आयोजन. पंकज मडवी, मॅन फ्रॉम चांदीप. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचं हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्या पंक्तीमधलं जर आपण पाहिलं तर मिस्टर सौरभ पाटील. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट, सुपर बॅटिंग. आज नवसेकर खुश असतील फलंदाजी पाहून सौरभ पाटीलची. आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 6 चेंडू 14 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सौरभला मात्र स्ट्राईक एंडकडे यावंच लागेल, मात्र स्वतः या ठिकाणी स्ट्राईक घेतोय. कारण यशाचा सोपा मंत्र काय आहे, मी हे करू शकतो, मी हे करणारच. आणि या दोन गोष्टी, हे दोन वाक्य जर जेव्हा जेव्हा लक्षात ठेवतील तेव्हा मात्र एक स्फूर्ती तुम्हाला वेगळीच मिळेल. आणि ते सौरभ पाटीलने मात्र या ठिकाणी केलेलं आहे. सुपर बॅटिंग. सर्व प्रेक्षकांची मने जिंकलेत. 9व्या क्रमांकावर येऊन सौरभ पाटीलने मात्र या ठिकाणी दाखवलं भावेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला की ह्या 9व्या नंबरचा मी फलंदाज नाहीये. मला थोडंसं अगोदर प्रमोट केलं तर मी चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो. आज मला ती संधी मिळाली, त्या संधीचं मी सोनं करूनच राहणार. हे वाक्य मात्र म्हणावं असं वाटेल. परंतु पंकज सारखा गोलंदाज आहे, अप्रतिम सुरेख चेंडू. पंकजकडे एक्सपिरियन्स आहे, कारण संतोष मडवी यांच्या संघामध्ये कित्येक वेळा त्यांनी दबावाखाली गोलंदाजी करण्यासाठी भाग पडलं संतोष मडवीने. संदीप मडवी नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळतील. ते भिवंडी प्रीमियर लीगचं सातत्य मात्र घेऊन उतरतील का, ते स्वप्न उराशी बाळगून मात्र आगरी प्रीमियर लीग मध्ये येतील का पाहायचंय. 4 चेंडू यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. कोणता फलंदाज बाद होईल तर या वेळेला जणू काही खो खो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने मात्र बाद होताना खेळाडू पाहायला मिळतात. तसं मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. फलंदाज या ठिकाणी सौरभ पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत या ठिकाणी 61. अर्थातच 12 धावांचं लक्ष असेल. भले
पे आले बॉलर भले भले पे आले बॉलर मारी हा फटका छक्का फोर संकट वेळी करून किल्ल्याने खदखद हसवलं धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत 61 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा. पंकजचं कौतुक करेन, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. धावांची गती 1 ने पुढे सरसावून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, फेकेपर्यंत एकच धाव. दिपेश फलंदाजी बॅटिंग वर येत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 11 धावा. पंकजने मात्र या ठिकाणी चेतन पाटीलने पुढे समोर आणलं. पंकजला सुंदररित्या भरोसा दाखवला. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. 2 संघांमध्ये केतन पाटील मॅन फ्रॉम सोनावे, पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात संतोष पाटील मॅन फ्रॉम उमरोळी. धावांची गती फलकावर 62 रन्स, 62 धावा. चेंडू आहे 2 आणि 2 चेंडूमध्ये 11 धावा. डाव्या साईडला देवानंद वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, उपाध्यक्ष या स्पर्धेचे. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज मडवी. वेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतो खूपच बाहेर असल्या कारणाने जय पवार वळतात, वाईटचा इशारा करतायत. रणरंत रखरक्त ऊन माथ्यावर घेऊन त्या दबावाखाली कोणताही दबाव न घेताना पंचगिरीत व्यवस्थित न्याहाळणं हे मात्र त्यांचं कर्तव्य आणि त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचं न्याहाळलंय. सुरेख, खरोखरच त्यांना सुद्धा सॅल्यूट असेल 3 पंचांना. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर निघून जातोय. सुंदर आणि यावेळेला सहजता सुंदरता काय असते, पंकजने मात्र यावेळेला कॉन्फिडेंटली गोलंदाजी केली. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 63, 1 चेंडू आणि 10 धावा. सौरभ पाटीलने मात्र या सामन्यामध्ये खरोखरच जान आणली होती. जबरदस्त ते 3-4 षटकार तन्मयच्या गोलंदाजीवर, आणि तन्मयसारख्या गोलंदाजाला मात्र कठीण असतं खेळणं, परंतु ते सोपं करून दाखवलं सौरभ पाटीलने. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची चर्चा जास्ती होते, ती आपण कित्येक वेळा पाहिलेले आहे आणि ते सौरभ पाटीलची चर्चा होईल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर. वाईटचा इशारा येतोय पंकज मडवी यांच्या माध्यमातून. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. यानंतर होणारा सामना JVR टेंबोडे आणि माकणे वॉरियर्स. JVR टेंबोडे संघाकडून प्रफुल्ल गावड यांनी सुंदररित्या फटकेबाजी केली. त्यांनी सांगितलं की चांगल्या प्रकारचा खेळ आणि पहिली मॅन ऑफ द मॅच यंदाच्या वर्षातली मात्र चांगली सुरुवात झाली, ती सुद्धा शुभ दिवसावर. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विजयाचं शिक्कामोर्तब केला जातोय. तो संघ आपण पाहू शकाल MM सोनावे इंडियन्स या संघाने मात्र शिक्कामोर्तब केला आहे. हा पहिल्या सामन्यामध्ये मंगलकुडू मनोज पाटील विश्वासघात खुश असतील आपल्या संघांवर. तर सागरजी गरत यांना मी विनंती करेन, जादुई आवाज बहाडोली गावातील सुपुत्र राकेशजी कुडू यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या स्पर्धेचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावायचं आहे. राकेशजी कुडू यांना मी विनंती करेन की